आदरणीय व्यासपीठ, पत्रकार मित्रांनो आणि ते जमलेले माझे तमाम बांधव आणि बहिणींनो, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आजकाल खूप चर्चा होती की मला तिकीट असेच मिळाले. तुम्ही विसरून जाताय सगळे की मावळमध्ये 6 आमदार आहेत, त्याच्यामधले एकच आपला, 5ही आमदार सेना भाजपाचे. त्याच्यामध्ये सोपं कसं आहे माझ्यासाठी? असं नाही की मला ते कॉर्पोरेशन पण जेवढे पण आहेत मेजर ते सगळे बाकीच्या पक्षांकडे आहेत. लोक म्हणतात की मला सीट मिळाली आणि असंच मी ती काढू शकतो. त्याच्या पाठीमागे कारण आहे. ही सीट अशीच नाही निघणार. ही सीट निघते का? कारण जेवढे पण आपले मित्र पक्ष आहेत त्यांची मागणी होती की एकदा पार्थ पवार आले तर जेवढे पण आमचे वैयक्तिक स्थानिक विषय असतील ते सगळे सोडवतील, सगळे एकत्र कामाला लागतील, लोक येतील आणि प्रगतीवरती आपलं सगळं धोरणं जाईल. मी थोडा विचार केला की एकदा मावळमध्ये उभं राहिल्यानंतर आपण इथं काय काय करणार. मावळमध्ये मी आजूबाजूला फिरतोय, तिथं खूप वर्ष लोकांनी काही जास्त डेव्हलपमेंट नाही बघितलं. आपल्या कर्जतमध्ये पण जेवढं पण साहेबांनी केलं ते केलं, पण गेल्या 5 वर्ष त्यांना थांबवलं. जेवढं पण त्यांनी काम करायचा प्रयत्न केलं या सरकारने ते करून नाही दिलं. तर मावळच्या पाठीमागे हेतू काय होता की मला तिकीट द्यायला पाहिजे. लोकांचं असं म्हणणं होतं की एकदा मावळ पार्थ पवारांना दिलं तर जरी पण ते बाकीचे आमदार असले तरी पण आपण लोकांचं जे प्रेम आहे साहेबांच्या दादांसाठी आणि जे चांगले कामं केलेत आणि बाकीचे मित्र पक्षांनी जेवढे पण कामं साहेबांनी त्यांचे पण केलेत ते सगळं आपण एकत्र येऊन ही सीट नक्कीच काढू शकतो. जर तुम्ही बघितलंय सगळे लोक घाबरलेत जेव्हापासून माझं नाव आलंय. लोक माझ्यावरती टीका करतात. मला समजत नाही का साहेबांवरती करतात. तुम्ही मावळ बद्दल बोला ना, तुम्ही काय केले इथं मावळच्या विकासावरती बोला, पण त्याचं काय तुम्हाला बोलायचं नाहीये. जर ते मला एवढं घाबरू शकतात तर तुम्ही इमॅजिन करा की त्यांना माहिती आहे की एकदा हे आले मावळमध्ये सगळे तर त्यांना हलवायला खूप वर्ष लागतील. त्यांना एक माहिती आहे की सपोज इथं ते आले तर इथं नक्कीच विकास आणि प्रगती होणार आणि लोक ह्यांच्या प्रेमामध्ये अजून पडणार. आतापर्यंत जेवढे पण इंडस्ट्रीज आणले आहेत ह्या भागामध्ये, जेवढे पण मेजर डेव्हलपमेंट्स आहेत, हायवे घ्या तुम्ही, एक्सप्रेस हायवेचं उदाहरण घ्या, या साहेबांचे ग्रँड प्लॅन होता सगळा. मग नंतर जेव्हा सेना भाजप आलेली होती तेव्हा त्यांच्या काळात ते काम सुरू झालं, मग संपलं परत आपल्या काळात. जेवढे पण मेजर इंडस्ट्रीज आहेत साहेबांनी केलेत. एअरपोर्ट इथं साहेबांनी आणले. म्हणजे साहेबांचं कॉन्ट्रीब्युशन देशासाठी, राज्यासाठी आणि मावळसाठी एवढं आहे की त्याच्यावरती 1 तासाचं भाषण होऊ शकतं. महिलांसाठी त्यांनी किती केलंय. मी एक सांगितलं आधीच्या सभेमध्ये की महिलांसाठी आपल्याला इथं पहिलं काम करायला पाहिजे. महिला सुरक्षासाठी, महिलांच्या आधारासाठी, समाजासाठी. जे आम्ही बारामतीमध्ये करून दाखवलंय. टेक्सटाईल पार्क, तिथं फक्त महिलांना रोजगार मिळतो. 12वी पास झालेली मुलीला रोजगार मिळतो. जिथं त्यांचे नवरे त्यांना त्रास देतात आणि त्यांना कुठेतरी काम करायचं आहे, त्यांना ती संधी आम्ही देतो, आम्ही ती ताकद देतो.
इथं आपल्याला आता प्रगती आणायची सगळ्या बाबतीमध्ये. ॲग्रिकल्चर असू दे, शेतकऱ्यांसाठी पाणीचा विषय आहे, तर ड्रिप इरिगेशन, वेगवेगळ्या प्रकारचे इरिगेशन, तर पाणीचं आपण बचत कसं करू शकतो, पाणी कसं वाचू शकतो आणि तरी पण इरिगेशन कसं करू शकतो, त्याची टेक्नॉलॉजी इस्रायलीवरनं आपण आणूया. विषय काय राहतो की आपण खूप आणू शकतो, पण ते आपलं असं वाटत नाही का, कारण तो आपला जो मतदारसंघ असतो तो आपला वाटतो. आणि एवढं वर्ष इथं बाजूला कोण आपल्यासारखे, म्हणजे लाडसाहेबांचा हा झाला कर्जत, पण मावळ ह्या कुठल्या पण खासदार लोकांनी आपलं आहे आणि माझं आहे, माझं घर आहे म्हणून कोणी वागलं नाही. जे मी वागणार आहे आणि मी करून दाखवणार आहे. बारामती, हो, खूप लोकांनी टीका केल्यात आमच्यावरती की तुम्ही फक्त बारामतीचा विकास करता. हो, कारण ते आमचं मतदारसंघ आहे ना, तर तिथं विकास होणारच. आणि जेवढे पण राज्यभर आम्हाला मंत्रीपद मिळालं तिथं त्या डिपार्टमेंट आम्ही केलंच विकास, आणि चांगल्या पद्धतीने केला आम्ही. आज त्याचा खूप मोठा फायदा झालाय सगळ्यांना. ठीक आहे, सरकारने आमच्यावरती टीका केली, नाव खराब करायचा प्रयत्न केलं, स्कॅम्स जोडले, पण ते स्कॅम्स आतापर्यंत सिद्ध झाले नाहीत, फक्त नाव बदनाम करायचं काम झालं त्यांचं. तर मला काय म्हणायचं की तुम्ही किती पण नाव खराब करायचा प्रयत्न करा, पैसे घाला, लोकांना आमच्या अगेन्स्ट म्हणजे चिडवा, त्यांनी काय थांबत नाही. कारण ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे शेवटला लोकांना प्रगतीच पाहिजे. आणि इथं एवढ्या वर्ष मावळमध्ये खासदारांनी जास्त काही केलं नाही. जसं हिंदूराव साहेब म्हणले की इथं उमेदवार पण बाकीच्या गावांमध्ये फिरला नाही, तर खासदार तर फिरलाच नाही. आणि हे जेव्हा मला ऐकायला मिळतं हे खरंच म्हणजे मी कधीच ऐकलं नाही असं. कारण आम्ही जेव्हा जे पद्धतीने काम करतो बारामतीमध्ये ते अतिशय वेगळं असतं. आणि जेव्हा मी आजूबाजूला बघतो की त्या पद्धतीने लक्ष 5 मिनिट सांगतोय माझं 5 ऑनलाईन ठीक आहे, माझं 5 मिनिटामध्ये माझं भाषण संपवायचंय कारण आचारसंहिता सुरू होते. 10च टायमिंग आहे. मला फक्त सांगायचं की आपल्याला मावळमध्ये चांगलं काम करायचंय. बेरोजगारी वरती माझं मेजर काम असणार आहे की लोकांना रोजगार कसा आणून द्यायचा. इथं आपले रेल्वेचे विषय आहेत ते सगळे मार्गी लावायचे आहेत, आपले आदिवासी लोकांचे विषय आहेत ते सगळे मार्गी लावायचे आहेत. मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की मला मदत करा. जेवढे पण आमचे मित्रपक्ष आहेत त्यांचा साथ द्या. आम्हाला कुठल्या पण परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं की हे बरोबर आहे, सगळे मिळून काम करणार तर आम्हाला निवडून आणा आणि आम्हाला तुमचं प्रेम द्या. कारण काय की वेळ खूप कमी आहे. 29 तारखेला तुम्हाला मतदान करायचं आहे. मतदान तुम्हाला घड्याळाला करायचं आहे. घड्याळाचा अर्थ म्हणजे पंजा, शेकाप, मनसे आणि इतर महाआघाडीचे पक्ष, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. इथं मला लोकांनी विचारलंय की तुम्ही प्रगती कधी सुरू करणार. मी म्हणलं पहिला सीट तर येऊ द्या, तर आपण नक्कीच करूया. आमच्यावरती विश्वास ठेवा की आम्ही इथं फक्त रेटून खोटं बोलायला नाही आलोय, आम्ही खरं बोलायला आलोय. तसंच आम्ही हिंदूराव साहेबांना पण तेव्हा सांगितलेलं होतं की तुम्ही ते करेक्ट करा तो विषय. त्यांनी सांगितलं की 2 लाख लोकांना ते रोजगार देणार. मी म्हणलं की नाही, 1 लाख पर्यंत होऊ शकतं, कारण आपण जे आपल्या कपॅसिटीमध्ये तेच करून दाखवणार, त्याच्यापेक्षा जास्त आपण दाखवणार नाही आणि बोलणार पण नाही. कारण तुम्हाला आता काय प्रगती पाहिजे आणि प्रगती फक्त खरं बोलण्यावरच येतं आणि ते मी चांगलं काम करत राहील. मी इथं माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.